युवा प्रशिक्षणामध्ये आम्हाला 6 महिन्याची मुदतवाढ पाहिजे. ह्याच्या अगोदर आम्हाला आमची मुदतवाढ संपत आलेली आहे. त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांनी आमची मुदतवाढ करून द्यावी ही नम्र विनंती. जनता की आवाज सगळे जनतापर्यंत पोहोचवली का? हे 12/2024 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेचे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब, उपविभागीय तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी साहेब यांना आमची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेमार्फत आमची निवड झालेली आहे. तरी आमची 6 महिन्याची मुदत ही संपत आलेली आहे. तरी आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना, माननीय तहसीलदार साहेबांना व गट विकास अधिकारी साहेबांना विनंती करतो की आम्हाला 11 महिन्याची आणखी वाढीव करून द्यावे. त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटना उदगीर या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. धन्यवाद. युवा प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेच्या तर्फे तुम्ही आज निवेदन देण्यात आले, पण ते युवा याला तुम्ही जो मागणी करला लो कशासाठी आहे? आमची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामार्फत आमची नियुक्ती झालेली आहे. तरी आमची सप्टेंबर महिन्यापासून जॉईनिंग झालेली आहे. तरी आता आमचे शेवटचे 2 महिने संपत आले आहेत आणि आमचा कार्यकाळ हा संपत झालेला आहे. तरी आम्हाला पुढील 11 महिने वाढीव पाहिजे. त्यासाठी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना, तहसीलदार साहेबांना आणि गट विकास अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. जर हे तुमचं निवेदन मान्य केले नसेल तर तुम्ही पुढील काय करणार? आणखीन आम्ही लढणार आहोत आणि आम्ही संघर्ष करणार आहोत. आम्ही सध्या बेरोजगार आहोत. तरी आम्हाला बेरोजगारापासून आम्हाला मुक्ती पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? आणि आम्हाला पण वाढवणंच पाहिजे बेरोजगाराचा आता वाढवून द्यायला पाहिजे 11 महिन्यापर्यंत. आणि इथे सगळेजण आलेले जे आहेत ते ग्रॅज्युएशन झालेले आहेत, तरी सुशिक्षित बेरोजगार आहेत. तर आम्हाला आणखीन पुढे आम्हाला वाढीव पाहिजे. सुशिक्षित बेरोजगारांना, सुरक्षित बेरोजगारांना मुदतवाढ मिळालीच पाहिजे. मुदतवाढ मिळालीच पाहिजे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचं मुदत, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मुदतवाढ